हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज एक नवीन परत एक छान रेसिपी अशी घेऊन आलेली आहे आणि ब्लॉगिंग पण आहे आणि रेसिपी पण आहे। सो नक्की बघा, किती छान मस्त कटलेट झाले आहेत आणि आज मस्त अशा आपण हेल्दी कटलेट बनवायचे आहेत, मटर कटलेट। त्यासाठी उकडलेले 2 बटाटे, बेसन घेतलेला आहे, वटाणे घेतलेले छान असे, हळद, लाल शिमला मिरची पावडर, मीठ, जिरे, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर आणि मिक्स करण्यासाठी एक स्टीलचं भांडं घेतले आणि ग्राइंड करण्यासाठी मॅशर घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, पुन्हा एकदा दाखवते मी सगळा तुम्हाला काय काय घेतलेलं आहे ते। आता इथं बघू शकता वटाणे छान असं मी ग्राइंड करून घेतलेलं असतं, म्हणजे चॉपरला बारीक करून घेतलेला आहे। आता हे एक आपल्याला कोणतंही तुमच्याकडे भांडं असेल त्यामध्ये तुम्ही काढू शकता, काचेचं असू दे किंवा स्टीलचं, मोठं लहान। आता इथं बेसन घालायचं आहे आपल्याला, अगदी थोडं बघा ठेवलेलं आहे मी, जास्त नको घालू बेसन। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, जिरे घालून घ्यायचे, हळद घालायचं आहे, जास्त पण हळद नका घालू नाहीतर काळपट रंग येईल। आणि इथं लाल काश्मीर तिखट घातलेलं आहे आणि इथं बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर घातलेला आहे। सोबतच आता इथं आपल्याला लिंबूचा रससुद्धा घालायचा आहे, त्याच्यानं काय होतं, टेस्ट छान येतो। आणि आता इथं मी जे बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत ते असं खिसून घ्यायचं आहे, म्हणजे बाइंडिंग छान होतं। जर हातानंच मॅश करून घातलात तर गाठी राहू शकतात, त्यामुळे असं खिसणीवर तुम्ही खिसून घ्या, म्हणजे छान खीस पडेल आणि कटलेट छान तयार होतील। कटलेट म्हणा किंवा कबाब म्हणा, मटार कबाब। आता हे चमच्यानं मी व्यवस्थित सुक्कं सगळं असं मिक्स करून घेते, दाखवल्याप्रमाणे सगळं चमच्यानं मिक्स करायचं आहे। आता हे हातानं मी छान असं बाइंड करून घेतलेलं आहे, जसं आपण कणिक मळून घेतो सेम तसंच, बघू शकता। आता इथे एक मी डिश घेतलेली आहे, छोटे छोटे कबाब किंवा कटलेट काही म्हणू शकता तुम्ही। मी थोडेसे मोठे केलेले आहेत, तुम्ही ह्याच्यापेक्षाही लहान करू शकता। जर मुलांच्या टिफिनला देणार असाल तर ही खूप हेल्दी आणि चांगलं आहे। आणि आता वाटाण्याचं सीझन चालू आहे, त्यामुळं छान छान त्यापासून रेसिपी करण्याचा प्रयत्न करा फ्रेंड्स। तर बघू शकता मी करून दाखवले, ह्याच पद्धतीनं आपल्याला सगळे कबाब तयार करून घ्यायचे आहेत वाटाण्याचे। बघू शकता किती छान मस्त झालेला आहे, कुठेही फुटलेलं नाही आहे आणि चिरलेलं नाही आहे। बेसनचं बाइंडिंग छान होतं। जर तुमच्याजवळ बेसन नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। बघू शकता किती छान तयार झालेले आहेत। आता इथं मी तवा गरम करायला ठेवलेला पॅन, आता त्यात 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की जितके आपल्याला त्यामध्ये सोडता येतील किंवा बसेल तितके घालायचे आहेत। आता इथं मी 4 घातलेत आणि बाकीचे नंतर 2 तसेच ठेवले मी, दुसऱ्या टर्ममध्ये तळायला येईल म्हणून। आणि असं त्यामध्ये तेलामध्ये टाकल्यानंतर थोडंसं पॅन हलवून घ्यायचं, म्हणजे साईडला सगळीकडं तेल लागतं, खाली चिटकून बसणार नाही पॅनला आणि पटपट छान मस्त क्रिस्पी भाजले जातील। बघू शकता किती छान मस्त ब्राउनिश रंग यायला लागला आहे फ्रेंड्स। जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील फ्रेंड्स। बघू शकता मी अगदी जवळून दाखवते तुम्हाला, किती छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलेला आहे आणि खायला खूप छान लागतं हे। बघू शकता किती छान मस्त असं भाजलं जाते आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर। जास्त हाय पण करायचं नाही आणि लो पण फ्लेम करायचा नाही। लो फ्लेम केलात तर ते व्यवस्थित भाजणार नाही आणि हाय फ्लेम केलात तर ते करपेल। अगदी जवळून दाखवलेलं आहे मी तुम्हाला, छान मस्त असे तयार झालेले आहेत। आणि तो आता बघा मी डिश घेतलेला आहे, मियानो सॉस किंवा शेजवान चटणी, ह्या तिन्हीपैकी जर तुमच्याजवळ काही असेल तर तुम्ही त्यासोबत खाऊ शकता। जर ह्याच्यासोबत हे तिन्ही नसतील तर तुम्ही दुसरं कोणतंही ऑप्शन वापरू शकता फ्रेंड्स। किती छान मस्त बघू शकता मटारचे किंवा वटाणे म्हणा त्याचे कटलेट्स तयार झालेले आहेत। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आय होप्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। लाईक, शेअर आणि कमेंट्स करा, नक्कीच सांगा फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स। बघू शकता किती छान दिसतंय आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।